राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमकी केव्हा जमा करण्यामध्ये येणार आहे, कोणत्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, सर्व काय आता अपडेट सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला असून आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला वेळ काढून पाहत चला। तर आता पहा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा झालेला नाही अशा शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता पुढील काही तासांमध्ये राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची सुरुवात होत आहे असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। तारीख वेळ सुद्धा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे नक्कीच आता शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून माहिती तुम्हाला संपूर्ण समजणार आहे। तर आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा करणार आहोत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील माहितीच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। दरवर्षी शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये म्हणजेच की 6000 रुपये या ठिकाणी दिले जातात। 3 हप्ते अशा प्रकारे 2-2 हजाराचे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिले जातात। आता त्याच प्रकारे राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या म्हणजेच की माध्यमातून सुद्धा दर वर्षाला 6000 रुपये दिले जातात आणि म्हणजेच की एका वर्षामध्ये 3 हप्ते असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होत असतात। आणि त्यामधलाच म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मधलाच एक 9वा हप्ता देखील आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। परंतु यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांनी सरकारने सांगितलेली कामे पूर्ण केलीत अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की यादी सुद्धा जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। फक्त पात्र जिल्ह्यांमध्येच म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि या फक्त 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात होत आहे असं सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगणं आहे। त्यामुळे आता आपण पाहणार आहोत की किती वाजेपर्यंत कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत। निधी यासाठी किती मंजूर झालेला आहे, जार कोणता आलेला आहे, आता ही सविस्तर माहिती शेतकरी बांधवांनो आपण पुढे 2 ते 3 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता नक्कीच व्हिडिओला 2 ते 3 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बिलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। तर बघा, आता शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की नमो शेतकरी योजना सुरू झाल्यापासून 1 हप्त्यापासून तर 8 हप्त्यापर्यंत म्हणजेच की 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, 5वा हप्ता असेल किंवा 4था हप्ता असेल, हे हप्ते ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेत अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा करणार आहोत असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते म्हणजेच की पीएम किसान योजनेचा तुम्हाला सुद्धा माहितीच आहे 20 जून रोजी या ठिकाणी हप्ता जमा झालेला आहे। म्हणजेच की मागच्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांनो खात्यावरती हप्ता जमा झालेला आहे। तो हप्ता जो पीएम किसान योजनेचा होता, तो हप्ता ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलाय का? भेटला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। आता तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे रुपये म्हणजेच की 2000 रुपये सुद्धा जसे राज्य सरकारच्या म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे डीबीटीच्या अंतर्गत जमा झालेले आहेत। म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांनी तिकडून डीबीटीचं बटन दाबलं की तुम्हाला 30 ते 40 मिनिटांमध्येच तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला असेल।
त्याच प्रकारे आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि फक्त पहिल्या टप्प्यामध्ये या 13 जिल्ह्यामधीलच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आता नेमकी कोणते ते 13 जिल्हे आहेत ते आपण आता सविस्तरपणे लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला. मोबाईल हातामध्ये धरून आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन व्हिडिओला पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्यातील म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी नमोचा हप्ता जमा होणार आहे की नाही, तुमच्या तालुक्यामध्ये जमा होणार आहे की नाही, त्याचबरोबर तुम्ही यासाठी पात्र आहेत की नाही, हे सविस्तर आता तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजणार आहे. त्यामुळे नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे टाइम काढून व्हिडिओला नक्कीच पाहत चला. आता नेमकी कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये आता सर्वात अगोदर पुढील 1 ते 2 म्हणजेच की तासामध्ये हप्ता जमा होणार आहे, ते आपण 13 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला शेतकरी बांधवांनो नेमकी सरकारच्या माध्यमातून पात्रता काय लावण्यामध्ये आलेली आहे ते देखील आता मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला पाहत चला. तर आता बघा, ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC पूर्ण आहे, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की 2,000 रुपये शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर माहितीच आहे की जमा होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुमचं जर का आधार बँक खात्याशी लिंक असेल तरी तुम्ही पात्र असणार आहे, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं काम म्हणजेच की तुमच्या मोबाईल नंबर तुमच्या आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. तुमचा मोबाईल नंबर जर का आधार बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पात्रता तर समजलीच असेल, तुमची ई-KYC पूर्ण असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा करणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो या 13 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा येतो की नाही हे एकदा नक्की चेक करा. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे हिंगोली. हिंगोलीमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBTच्या अंतर्गत तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदियामधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. गोंदियामधील जर शेतकरी असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमोचा हप्ता कधी जमा होणार तुमची अशी प्रतीक्षा असेल, तुम्हाला PMचा हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBTद्वारे तुम्हाला तर माहितीच आहे, DBT एक अशी प्रणाली आहे तिकडून राज्य सरकारच्या माध्यमातून बटन दाबण्यामध्ये आले की इकडे तुमच्या खात्यावरती म्हणजेच की 30 ते 40 मिनिटांमध्येच या ठिकाणी पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येतो. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया झालेला आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड बुलढाणा भंडारामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अहमदनगर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे.